नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8वीची विज्ञान विषयाची कृतीपत्रिका क्रमांक 10. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सजीवांचे वर्गीकरण व लक्षणे. या व्हिडिओतून आपण इंग्रजी माध्यमाची आणि मराठी माध्यमाची दोन्ही प्रकारची कृतीपत्रिका पाहणार आहोत. तेव्हा या 8वीचा जरी चॅप्टर असला तरी आपल्याला 9व्या वर्गाची कृतीपत्रिका पाहत असताना इयत्ता 8वीमधील प्रकरण क्रमांक 1 सजीव सृष्टी व सजीवांचे वर्गीकरण हा चॅप्टर पाहायचा आहे. अर्थात 8th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर पहिल्या पेजवरील आपल्याला दुसरा पॅरा पाहायचा आहे, जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता, म्हणजेच बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. यामधला दुसरा पॅरा काय म्हणतो पहा. पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. म्हणजेच अकॉर्डिंगली अराउंड 87 मिलियन स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटांत विभागणी करायला हवी अशी गरज भासली. आणि म्हणून मग टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिव्हाइड देम इनटू ग्रुप्स. सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पुढे पहा. धिस प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप अँड सबग्रुप इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर was an American ecologist. In 1969 he divided living organism into 5 groups. म्हणजे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांची 5 गटात विभागणी केली. वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. म्हणजे फॉर दिस क्लासिफिकेशन व्हिटाकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. पहा, इथं दिला आहे सजीव. इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकामधला चार्ट पाहायचा आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती दिसत आहे आणि तिथं 2 टाईप दिसत आहे. एक आहे प्रोकॅरिओट्स आणि युकॅरिओट्स. सजीवाच्या खाली लिहिलं आहे आधी केंद्रकी, दृश्य केंद्रकी. प्रोकॅरिओट्समध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम येतात, ते खालच्या बॉक्समध्ये दाखविलं आहे आणि त्याचा किंगडम म्हटला आहे मोनेरा. इथं 5 किंगडम काढलेले आहेत व्हिटाकर यांनी, म्हणून पहिला किंगडम झाला मोनेरा, की जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा असतो. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पहा, आधी केंद्रकीय असणाऱ्या सजीवांचा आणि एकपेशीय सजीवांचा समावेश जो खालच्या बॉक्समध्ये लिहिला आहे सृष्टी नंबर 1 मोनेरामध्ये केलेला आहे. पहिला सृष्टी झाली मोनेरा. आता सजीवांचा दुसरा वर्ग आहे युकॅरिओट अर्थात दृश्य केंद्रकी. त्याचे 2 प्रकार इथं दिले आहेत, युनिसेल्युलर आणि बहु म्हणजेच एकपेशीय, आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. त्यातल्या एकपेशीय सजीवाचा समावेश केलेला आहे किंगडम प्रोटिस्टामध्ये अर्थात सृष्टी क्रमांक 2 प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलर म्हणजेच बहुपेशीय प्राण्यांचा समावेश 3 प्रकारच्या किंगडममध्ये 3 प्रकारच्या सृष्टीमध्ये केलेला दिसतो आहे. किंगडम 3 फंगाय म्हणजेच सृष्टी 3 कवके. ती कशाची बनलेली आहेत? सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. कवकांमध्ये पेशीभित्तिका असते पण प्रकाश संश्लेषण न करू शकतात. किंगडम 4 म्हणजे सृष्टी 4 आहे प्लॅन्टी वनस्पतींची. त्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस म्हणजे पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषणही करू शकणारे असा यांचा सृष्टी 4चा वनस्पतीचा ग्रुप आहे. आणि किंगडम 5 इट इज द ॲनिमलिया नो सेल वॉल म्हणजे प्राण्यांचा सृष्टी क्रमांक 5 आहे प्राण्यांची, ज्याच्यामध्ये पेशीभित्तिका नसते.
यानंतर आपल्याला पूर्ण विस्तृतपणे पाहायचं आहे किंगडम मोनेरा आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. राठोड सर, पहिला किंगडम आता पाहायचा आहे मोनेरा. त्याचे लक्षणे किंवा कॅरेक्टरिस्टिक खालीलप्रमाणे आहेत मोनेराचे. नेहमी लक्षात ठेवा, मोनेरा हा पहिला असतो. तो मोनो या शब्दावरून पाहायचा असतो. मोनो मीन्स वन. एक क्रमांक आहे, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. म्हणजे मोनेरातील सर्व सजीव हे एकपेशीयच असतात. दुसरा आहे, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. म्हणजे दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेटरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक मीन्स स्वयंपोषी आणि हेटरोट्रॉफिक मीन्स परपोषी. पॉईंट नंबर 3 आहे, दीज आर प्रोकॅरिओटिक सेल्स विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनलीज. हे आदी केंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशीय अंगके नसतात. अशा पद्धतीनं इथं मोनेराचे लक्षणं, मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. आता पाहायचं आहे किंगडम प्रोटिस्टा. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पुढे 3 दिलेले आहेत. पहा काय फरक दिसतो आपल्याला पाहायचा आहे. फर्स्ट पॉईंट आहे, प्रोटिस्टा आर द सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम. हा सुद्धा एकपेशीयच आहे मोनेराप्रमाणे, परंतु वेल डिफाईन न्यूक्लियस एनक्लोज इन द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. याच्यामध्ये पेशीत पटलबद्ध केंद्रक असते, जे मोनेरामध्ये पटलबद्ध केंद्रक तिथं नव्हतं, ते इथं आहे, इथं प्रेझेंट आहे. दुसरा, दे हॅव सिडोपोडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर वाईप लाईक फ्लॅजेला फॉर द लोकोमोशन. प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. आणि दे आर द ऑटोट्रॉप्स. हे फक्त स्वयंपोषी आहेत, तसेच परपोषीसुद्धा आहेत. ऑटोट्रॉप्स फॉर एक्झाम्पल इथं उदाहरणं दिली आहेत. युग्लिना, व्हाल्व्हाक्स पेशीत यांच्या पेशीत हरित लवके किंवा क्लोरोप्लास्ट असतो. आणि जे हेटरोट्रॉप्स आहेत त्यांना म्हटलेलं आहे, त्यांचे एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल परपोषींचे अमिबा, पॅरामाशियम, प्लाझ्मोडियम. ही 3 एक्झाम्पल आहेत प्रोटिस्टामधील परपोषींचे. आता पुढचा किंगडम आहे फंगाय, अर्थात सृष्टी 3, तिला म्हटलेलं आहे कवके. पहा त्यातले पहिल्याचे लक्षणं काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक आहेत. दीज आर द नॉन ग्रीन युकॅरिओटिक हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. कवकसृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. नॉन ग्रीन म्हणजे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. बुरशी प्रकाश संश्लेषण करत नसते. युकॅरिओटिक आहे म्हणजे त्यांच्यामध्ये केंद्रक प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आणि हेटरोट्रॉफिक आहेत म्हणून म्हणजेच परपोषी आहे. दुसरा पॉईंट पहा पटकन, मोस्ट ऑफ देम आर द सॅप्रोस्ट्रॉप्स. म्हणजे मृतोपजीवी आहेत. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. दे फीड अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर ते जगतात. तिसरा पॉईंट आहे, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटीन. त्यांची पेशीभित्तिका कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेली असते. पॉईंट नंबर 4, सम फंगाय आर थ्रेड लाईक. काही कवके तंतुरूपी असून अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. त्यांच्या पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. उदाहरणं इथं दिलेली आहेत. बेकर्स ईस्ट, किण्व म्हणजे ब्रेड बनवण्यासाठी जो ईस्ट वापरतात ती सुद्धा फंगायच असते. इथं म्हटलेलं आहे त्याला किण्व, ईस्ट, बेकर्स ईस्ट. अस्परजिलस, नंतर पेनिसिलियम आणि मशरूम, त्याला आपण मराठीमध्ये भूक्षत्रे म्हणतो. अशा पद्धतीनं आज आपण 3 किंगडम या पाठातले पाहिलेले आहेत, या कृतीपत्रिकेमध्ये पाहिलेले आहेत. आता त्यावरील सरावाचे प्रश्न पहा. याच्यावरचा स्वतंत्र व्हिडिओ मी बनवून यूट्यूबवर आपण शेअर करू, त्यामुळे तुम्हाला निश्चितच सराव करण्यासाठी मार्गदर्शन होईल. तेव्हा तुम्हाला जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन कृतीपत्रिकांचे व्हिडिओ आणि त्यांचे मार्गदर्शन करू तरीसुद्धा मिळतील. आता सराव करूया. हे पहा. प्रश्न क्रमांक 1, कवकसृष्टीमधील प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा.
जे आत्ताच आपण पाहिले ती आहेत कवकसृष्टीमधील प्राण्यांची वैशिष्ट्ये, म्हणजे राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगाय. इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे सराव करूया, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून पाठवण्यात येतील. प्रश्न क्रमांक 2, मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो? इथं दिलेला आहे कोणकोणते एक्झाम्पल आहेत जे आपण मोनेराचे पहिल्या वेळेसच पाहिले आहेत ते इथं लिहायचे, कारण मोनेरा हा पहिला किंगडम आहे. तुमच्या पुस्तकामध्ये 1.2 मध्ये ऑर्गॅनिझम फ्रॉम द किंगडम मोनेरा असं लिहिलं आहे, तिथं त्यांचा समावेश केलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे जोड्या जुळवा. अ गटामध्ये दाखवलेला आहे 3 किंगडम प्रोटिस्टा, मोनेरा, कवकी. ब गटामध्ये त्यांची लक्षणं दाखवली आहेत, ती लक्षणं जुळवायचे आहे. प्रोटिस्टा म्हणजे पटलबद्ध केंद्रक असते, मोनेरा म्हणजे पटलबद्ध केंद्रक नसते आणि कवके हे मृत उपजीवी असतात. प्रश्न क्रमांक 4, चुकी बरोबर ते लिहा. अमिबा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो. आपण प्रोटिस्टामध्ये पाहिलं ज्यामध्ये लिहिलेलं आहे की दे हॅव द सुडोपोडिया, म्हणजे त्यांना छद्मपाद असतात, हे विधान बरोबर आहे. आणि सृष्टी मोनेरामधील सजीव बहुपेशी असतात, हे विधान मात्र चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 5, खाली दिलेल्या चित्रातील सजीव कोणता ते लिहा. इथं 2 प्रकारचे सजीव दाखवलेले आहेत. एक आहे किंगडम मोनेरामधला आणि दुसरा आहे किंगडम प्रोटिस्टामधला. पुस्तकाचा वापर करून तुम्हाला हे लिहिता येतील किंवा पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांचा उत्तर पाहू. तेव्हा नक्की पुढील व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, शिक्षक बंधू भगिनींना नक्की शेअर करा. थँक्यू.